पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर बीडमधल्या मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतलेलं आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं। त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक पोहोचलेले आहेत आणि गावकऱ्यांशी चर्चा करून आरोपींना 10 दिवसात अटक करू असं आश्वासन ग्रामस्थांना दिलं आणि त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे। तर बीडच्या मस्साजोगमधील गावकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलन केलं। जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नाही असं पवित्रा गावकऱ्यांनी घेतलेला होता। मात्र त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढली। 8 दिवसात सर्व आरोपींना अटक करू असं आश्वासन दिल्यानंतर आता हे ग्रामस्थांनी आपलं आंदोलन स्थगित केलं। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 23 ते 24 दिवस उलटून गेलेले आहेत। मात्र अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये आणि त्याच घटनेच्या निषेधार्थ आज मस्साजोगमधील गावकऱ्यांनी हे जलसमाधी आंदोलन केलं। जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक केली जात नाही तोवर आपण हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतलेली होती। मात्र त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। तर गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। मस्साजोगचं सामूहिक जलसमाधी आंदोलन हे सुरू होतं। पोलीस अधीक्षकांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि पोलीस अधीक्षकांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। आंदोलकांशी माझी चर्चा झाली। त्यांना मस्साजोग तलावावरून बाहेर काढले। त्यांचे जे काही इश्यूज होते, अडीअडचणी, त्यांचे जे काही पोलिसांकडून अपेक्षा आहे त्याच्या बाबतीत त्यांनी मला निवेदन सुद्धा दिलेले आहे। त्यामध्ये त्यांच्या मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर त्या अटक झाले पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे। आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे। डिटेलमध्ये चर्चा झाली। महिला मंडळीशी सोबत चर्चा केलेली आहे, पुरुष मंडळी सोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीस तर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे 100% एफर्ट चालू आहे। त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू।